कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. डोळे अलगद मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, त्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज चालू असणारा आपला श्वास. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन करूया. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबूया. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, ओम आणि चंद्रबिंदी. ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक ओम. त्याचं स्मरण, मनन आणि चिंतन करणार आहोत 3 ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करूया प्रार्थना. दोन्ही हात जोडून एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी नमन मुद्रा करणं टाळायचंय. बाकीच्यांनी जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकण्याचा.
प्रयत्न, यथाशक्ती जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. हातांच्या तळव्यांचा घर्षण. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना ठेवून सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय समोर, पायांमध्ये अंतर, मान मध्ये सैल सोडून घ्यायची आणि रिलॅक्स. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट, मेरुदंड वक्रासन. तर इथे ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र जी कृती आपण मागे वळून करणार आहोत ती करताना यथाशक्ती प्रयत्न करायचा, कुठेही ओव्हर ट्राय न करता. तर एक दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. इथे दोन्ही पाय जोडून ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीला, कमरेतनं पुढे जायचं, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. तसंच वरती उजव्या बाजूला मागे वळून कपाळ आपलं जे आहे ते जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. ही कृती आपली थोडीशी डायनॅमिक असेल. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी जास्त स्ट्रेच न करता तिथल्या तिथे कृती करायला हरकत नाही. तर आता सुरुवात करूया. एकदा आपल्याला पुढे झुकायचंय, वर यायचं आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजू. आता उजवा पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला. आणि आता सुरुवात करूया सेम कृती. थोडस पुढे व्हायचं आणि मग डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला टेकवण्याचा किंवा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. रिलॅक्स. पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. आता आपल्याला उजवा जो पाय आहे म्हणजे दोन्ही पायाचे अंगठे एकदा जमिनीला चिटकवायचे आणि एकदा करंगळी जमिनीला चिटकवायची. ठीक आहे. पायामध्ये अंतर घेऊन ही कृती करायची आहे. एकदा जमिनीकडे आणि एकदा करंगळी जमिनीकडे. अंगठा जमिनीवर, करंगळी जमिनीवर. बरोबर. थोडीशी जलद हालचाल करण्याचा प्रयत्न करा. डायनॅमिक. बरोबर. छान. सावकाश थांबायचंय आणि आता उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये यायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. मान मागे सैल सोडून द्यायची. रिलॅक्स. करूया आपण कटिचक्रासन. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून आपल्याला डाव्या पायाची टाच बघायची आणि मग ही स्मृती विरुद्ध बाजूने. डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. थोडीशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा एकदा मान मागे सैल सोडा आणि आता आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग.
इथेच उभं राहायचंय, दोन्ही हाताची मुठी आपल्या छातीपाशी असतील आणि अगदी तिथल्या तिथे सावकाश आपण चालायचं, तिथल्या तिथेच चाला. तिथल्या तिथेच चालायचंय, बरोबर. हा, आणि आता आपल्याला फक्त उजवा जो हात आहे, उजवा हात समोरून गोलाकार फिरवून घ्या. 1 2, पायाची मुवमेंट चालूच आहे. 3 4 5. आता मागून 1 2 3 4 5. आता डावा हात 1 2 3 4 5. मागून 1 2 3 4 5. आता दोन्ही हात एकत्र, 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबा, सावकाश थांबा आणि मुखधुती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. मोठा श्वास घ्यायचा आणि फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. थोडीशी आपण कार्डियक ऍक्शन केली, म्हणजेच थोडीशी श्वासाची गती वाढली, त्याचबरोबर हाताची मुवमेंट केली, थोडासा श्वास सुद्धा इथे वाढतो. विश्रांती घ्या, मान मागे सैल सोडून. आता आपल्याला टाळी वाजवायची आहे. एकदा वर आणि मग उजवा पाय वर उचलून उजव्या पायाखाली टाळी, मग पुन्हा वर आणि डावा पाय वर उचलून डाव्या मांडीच्या खाली टाळी. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर. आता एकदा आपल्याला पुढे मागे टाळी मारायची आणि मग मागे. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 9 10. बरोबर. आता थोडीशी आपण क्रॉस टाळी देणार आहोत. बघा, उजवा हात वर, डावा हात खाली, थोडासा एक स्ट्रेच द्यायचा, 1 आणि मग 2, अशा प्रकारे. ठीक आहे, हा बरोबर. बरोबर. आपल्याला सरळ उभं राहायचंय, आपण कुठेही असे मागे पुढे बेंड नाही होणार. फक्त आपले हात आहेत ना ते क्रॉस होतील, 1 आणि 2. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 बरोबर, 4 5 6 7 8 9 10. छान. थांब. बघा, हाताच्या तळव्याला थोड्याशा झिंझिण्या आल्या असतील, तुम्हाला वाटत असतील, तर आपण तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपण थोडंसं रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला. आता थोडंसं पावलांमधलं अंतर कमी करायचंय. अगदीच तोल जात असेल तर थोडंसं अंतर ठेवा. आणि आता दोन्ही हात समोर घ्या, हात जोडून जोडून घ्यायचे आणि श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. अजून एकदा करूया. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्या, आपल्या मानेच्या मागे. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि श्वास घेत घेत आपली कोपरं ताणायची. श्वास घेत घेत लांब, जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक कृती. श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ.
आता हातांची बोटं सोडून द्या, गुंफलेली आहेत ते. आपला उजवा जो हात आहे तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा आणि डावा जो हात आहे तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. आता आपली हाताची कोपरं वरच्या बाजूने ताणलीत बघा, अशा प्रकारे विरुद्ध बाजू. दोन्ही हात आपण विरुद्ध बाजूने आपल्या खांद्यांवर ठेवले. ठीक आहे. आता पुन्हा इकडे आपल्याला श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची. श्वास घेत टाचा वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. पायामध्ये अंतर कमी करा, पायांमधलं अंतर कमी करा. ऍडमिन ज्यांनी लिहिलेलं आहे. आणि आता सुरुवात करा. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. बघा हात आपल्याला असे ठेवले. मी जरा बसून दाखवते. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या खांद्यावर. हा. आणि मग कृती करायची. श्वास घेत टाचा वर करायचा, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपला डावा हात जो वर आहे ना, त्याच्यावरती उजवा हात घ्या. उजवा हात डाव्या हाताच्या वर घ्या. थोडस हातामध्ये बदल करा आणि पुन्हा हीच कृती करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर टाचा, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचंय आणि हात तसेच वर घ्यायचे. दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर आणि करणार आहोत आपण ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. हाताची पाचही बोटं जोडलेली. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप असेल की बॅलन्स आपल्याला छान साधता येतो. आणि मग टाचा जमिनीपासून वर उचला. संपूर्ण स्ट्रेच. ताण ताण ताण. छान. सावकाश खाली या. टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. आता आपण बघणार आहोत बद्धहस्त. तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती अतिशय उपयुक्त ठरते. फक्त एवढंच की मानेमध्ये जर काही गॅप असेल किंवा तिथे जर तुम्हाला काही बेल्ट वगैरे असेल तर मात्र मान मागे जास्त झुकवण्याचा प्रयत्न टाळायचा आहे. तर हे कसं करायचं, याचे फायदे काय आहेत, तर जसं मी सांगितलं पाठदुखीचा त्रास कमी होतो आणि आपले छातीचे स्नायू प्रसारण पावतात, त्यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. थोडंसं स्ट्रेचिंग वाला हे आसन आहे. ज्यांना शोल्डर दुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर बघा हे कसं करायचं. दोन्ही पाय जोडून ठेवायचे. आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या सीट पासून बघ थोडीशी लांब. ठीक आहे. सीट पासून थोडीशी लांब आपली हाताची पकड. पाठीमधून आपण एकदम सरळ उभे राहतोय, नजर समोर आहे. आणि मग आपल्याला हळूहळू एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा. हळूहळू मागे जायचंय. आपले हात जमिनीकडे ताणले जातील. यथाशक्ती मागे गेल्यानंतर आपली मान मागच्या बाजूने सैल सोडायची. इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येतो. आणि मग उलटचाल करताना सावकाश मान सरळ येईल. हाताची पकड अगदी सैल करायची आणि मग बोटं सोडून द्यायची. ठीक आहे. अगदी सावकाश आणि यथाशक्ती आपण प्रयत्न करणार आहोत. बरं, आता जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा नकळत पोट पुढे येतं. तर पोट पुढे न घेता आपल्याला मागे जाण्याचा प्रयत्न करायचा. करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती सीट पासून थोडीशी लांब घ्या. खांदे मागून बघा आपोआप एकमेकांच्या जवळ येतील. त्याचबरोबर समोरून आपल्या खांद्यांचं प्रसारण होत आहे. तिथले स्नायू ताणले जात आहेत. पोट आपण आतमध्ये घेतलेलं आहे. नकळत आपण असे पोट पुढे करून उभे राहतो. तर पोट पूर्णपणे आतमध्ये एका सरळ रेषेमध्ये आपण उभे आहोत. आणि आता हळूहळू आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करा. पाठीच्या मणक्यावर प्रेशर येईल आणि मग आपली मान अगदी हलकीशी मागच्या बाजूला सोडून द्या. चेहरा सिलिंगला समांतर.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी वजन ठेवलंय 10 किलोचं. सावकाश कृती. उलटचा. सावकाश. मान मध्यभागी. हाताची पकड थोडीशी ढिली करा आणि मग हातांची बोटं सोडून द्या. आणि पुन्हा एकदा विश्राम. पाठीच्या मणक्यावरती जो प्रेशर होता तो रिलीज होतोय. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत हस्तपादासन. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकण्याची कृती करताना काळजी घ्यायची आहे, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. तर इथे दोन्ही पाय जोडून फक्त उजवा पाय आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घेऊन यायचा आहे. फक्त उजवा पाय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एकत्रित करू शकतो. दोन्ही हात वर घ्या. एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आपले दोन्ही हात आपल्या पावलाच्या दिशेने सैल सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताची बोटं किंवा आपले फिंगर टिप्स जमिनीला टेकवायला हरकत नाहीये. हाताचे तळवे किंवा आपले फिंगर टिप्स किंवा दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करताना जास्त वेळ न थांबता लगेच सरळ व्हायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे थांबून आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आणि आपलं कपाळ आपोआप उजव्या गुडघ्याच्या दिशेने जाईल. इथे यथाशक्ती थांबायचं. रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. स्वतःचा तोल सांभाळा. खांदे सैल सोडा. श्वास घेतोय सोडतोय आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत 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 कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. उजवा पाय पुन्हा मध्यभागी येईल. हीच कृती विरुद्ध बाजू. आता डावा पाय आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हलकासा एक बॅकवर्ड बेंड देऊन हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. अगदी सावकाश. आपले हाताचे तळवे किंवा हाताची बोटांची टोकं किंवा हात जमिनीकडे सैल सोडून द्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे न्या. कपाळ आपोआप डाव्या गुडघ्याकडे जाईल आणि इथे यथाशक्ती थांबा. डोळे उघडेच ठेवा. तोल सांभाळायचा आहे. श्वास चालू आहे. श्वास घेतोय सोडतोय यथाशक्ती. आणि मग उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ होईल. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचंय आणि आपला डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन, परिवर्तित चक्रासन. आपण आपल्या पाठीच्या मणक्याला एक बॅकवर्ड बेंड दिला, फॉरवर्ड बेंड दिला आणि आता साइडवर्ड बेंड आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त दोन्ही हात सरळ आपले खांद्यातनं सरळ करायचे. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर असेल आणि उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. एक पॉइंटेड अवेअरनेस. संपूर्ण उजवी बाजू आपली ताणली गेली आहे. हा. डावा हात खांद्यातनं सरळ असेल. उजवी बाजू आपली पूर्णपणे ताणली गेली आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडायचा आहे. पूर्णपणे आपली उजवी बाजू ताणली गेली आहे. पाठीच्या मणक्याला साइडवर बेंड आलेला आहे. कमरेचे स्नायू ताणले आहेत आणि जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपण कमरेतनं सरळ होतोय. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ होत आहेत आडवे आणि उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ तसेच ठेवायचे. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. उजवा हात खांद्यातून सरळच असेल. हा. आता एक श्वास भरून घ्या. पूर्णपणे पॉइंटेड अवेअरनेस. आपली डावी बाजू ताणली गेली आहे आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून उजवा हात जमिनीकडे सैल सोडा.
डावी बाजू ताणली गेली आहे, पाठीचा मणका डाव्या बाजूने स्ट्रेच होतोय. या सगळ्याची जाणीव आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. यथाशक्ती थांबायचं आहे. 5, 4, 3, 2, 1. उलटचा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. आपल्या हाताचा तळवा जमिनीला समांतर डाव्या हाताचा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज आपण पाठीवर पडून सुलभ मत्स्यासन बघणार आहोत आणि आपले पाय 90 डिग्री वर ठेवून तिथे होल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे पुन्हा यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. पाठीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्यायची आहे. सुलभ मत्स्यासन जे आहे हे ज्यांना पाठीचा त्रास आहे ते करू शकतात, फक्त तिथे जास्त वेळ होल्ड करू नका. तर याचा पुढे कॉन्ट्राइंडिकेशन जसं मी आता सांगितलं की जर सर्व्हायकल मध्ये त्रास असेल, मानेचे दुखणे असतील, पाठीचे दुखणे असतील, तर मात्र सुलभ मत्स्यासन करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करायचा. तर याचे फायदे काय आहेत? सुलभ मत्स्यासनामुळे आपला थायरॉइड जो आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. श्वसनासंबंधी समजा काही आजार असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर इथे पाठीवर पडून विश्रांती घ्यायची, जसं एका कुशीवर. आणि मी डायरेक्ट दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुलभ मत्स्यासनाच्या आधी आपण दोन्ही पाय 90 डिग्री वर घेऊन पायाचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला काही वेळ थांबायचं आहे. कारण की पुढे जी काही आपण आसनं बघणार आहोत त्याच्यामध्ये आपला सीटचा भाग आपल्याला उचलता आला पाहिजे. म्हणून या स्थितीमध्ये काही वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर आपण सुलभ मत्स्यासन करणार. आणि मग सावकाश नियंत्रित दोन्ही पाय खाली घ्यायचे. आणि आता आसन बघूया कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता इथे आपल्याला उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली घालायचा आहे. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. बघा हाताची कोपरं आणि खांदे पूर्णपणे जमिनीवर आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी एवढीच कृती करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं बघा वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवायचा. खांदे मागच्या मागे थोडेसे ताणायचे आणि पावलं बघा जमिनीकडे ताणून सोडली. आणि इथे यथाशक्ती थांबायचं. हे झालं सुलभ मत्स्यासन. पूर्ण मत्स्यासनाची ही आधीची पायरी आहे. इथे थांबल्यानंतर पूर्णपणे गळ्यापर्यंत आपल्या ताण येतो, पाठीच्या मणक्यावर प्रेशर असतो. आणि मग उलट चाल करताना पुन्हा एकदा पावलं रिलीज करायची आणि डोकं सावकाश वर उचलायचं. पाठीचा एक एक मणका आणि मग डोकं आपलं जमिनीवर येईल. हाताचा आधार जो आपण सीटच्या खाली घेतलाय तो काढून घ्यायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात वर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही हातांच्या आणि पावलांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच हात आणि पावलांच्या बोटांमध्ये ताण आणि अंगठे फोल्ड करून त्याच्यावर 4 बोटं, पावलं आणि हाताची बोटं एकत्रित आपण ताण देतोय आणि फोल्ड करतोय. पुन्हा ओपन करा, जास्तीत जास्त स्ट्रेच द्या हातापायांच्या बोटांमध्ये आणि मग 4 बोटं फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करा, स्ट्रेच द्या अंगठ्यामध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. हाताची मूठ तशीच ठेवायची आहे, फक्त पावलं रिलीज करायची आहेत, पावलं जोडून घ्यायची आहेत. आणि आता हाताची मूठ आणि पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. तरी थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे आणि अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताची मूठ
गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1 2 विरुद्ध 3 उजवीकडून डावीकडे आपण गोलाकार फिरवतोय. 4 आणि 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. थांबायचंय. हाताची मूठ सोडून द्यायची आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे. आणि आता फक्त उजवा पाय आपण हळूहळू 90 अंशापर्यंत वर आणणार आहोत. उजवा पाय 10 अंश वर, मग 20 30 40 50 60 70 80 90. पुन्हा उजवा पाय खाली 80 70 60 50 40 30. आता होल्ड करा इथे. 30 अंशावरती उजवा पाय आलाय. होल्ड करा. गुडघ्यातनं पाय सरळ असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय 20 अंश खाली, मग 10 आणि मग 0. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर. डावा पाय 10 अंश वर, मग 20 30 40 50 60 70 80 90. थांबा. 90 डिग्री वर आल्यावर थांबायचंय. पायामध्ये थरथर वाटत असेल तर हाताचा आधार मांडीच्या खाली किंवा गुडघ्याच्या खाली द्या. ठीक आहे. डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. ते पूर्णपणे जमिनीवर असेल. अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल तर डोक्याच्या मागे खाली उशी घ्यायला हरकत नाही. आणि आता पुन्हा उलट चाल करूया. डावा पाय 80 डिग्री खाली, मग 70 60 50 40 30. आता इथे होल्ड. पाय होल्ड करायचंय. थांबायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय 20 अंश खाली येईल, मग 10 आणि 0. रिलॅक्स. थोडा वेळ विश्रांती. आपण इथे पाय यासाठी होल्ड केला की आपले थाय मसल्स जे आहेत तिथे एक छान प्रेशर असतो. आणि त्याचबरोबर आपल्या कोर मसल्सला म्हणजेच आपल्या ओटी पोटावरती सुद्धा एक प्रकारे प्रेशर येतो. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय आपल्याला फक्त 30 अंश वर घ्यायचे आणि होल्ड करायचे. सुरुवात करूया. दोन्ही पाय फक्त 30 डिग्री वर, जास्त वर न घेता फक्त 30 अंश वर असतील. आणि ते होल्ड. थोडेसे पाय खाली घ्या आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश वर घ्या. सावकाश वर. आणि पुन्हा सावकाश 90 डिग्री वर पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. जास्त स्वतःच्या मणक्याला प्रेशर देऊ नका. पायाचे अंगठे पकडायचे आणि ते थांबा. जर अंगठे पकडता येत नसतील तर आपली मांडी किंवा गुडघ्याच्या मागे आधार द्या आणि थांबा. ठीक आहे. छान. आता दोन्ही पाय फोल्ड करा. पायाचे अंगठे पकडून दोन्ही पाय फोल्ड करायचे. परफेक्ट. लहान मुलं जसं करतात ना तसंच. हा. आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. एक पाय सरळ. बरोबर. असं थोडस आपण बरोबर. पायाचे अंगठे पकडून करा. पायाचे अंगठे पकडा. आणि एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. थांबायचंय. पुन्हा पायाचे अंगठे पकडलेलेच आहेत आपण. खांदे रिलॅक्स ठेवा. आपले पूर्णपणे मांडीचे स्नायू रिलॅक्स ठेवा. आणि आता आपण साइडवर रोलिंग करणार आहोत. एकदा उजवीकडे. उजवी मांडी जमिनीला लागेल, मग डावीकडे. डावी मांडी जमिनीला लागेल. डोकं मात्र वर उचलायचं नाही. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. पाच राऊंड करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. थांबा. थांबा. पायाचे अंगठे सोडून घ्या. दोन्ही हात खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर येतात का बघा. गुडघ्यातनं पाय सरळ असतील. परफेक्ट. आणि सावकाश खाली घ्या. अगदी सावकाश. हळूहळू दोन्ही पाय नियंत्रित खाली येतील. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर.
रिलॅक्स. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता आपण करूया सुलभ मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा हात उजव्या सीट खाली आणि डावा हात डाव्या सीट खाली. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर, खांदे रिलॅक्स. पोटाची स्नायू एकदम रिलॅक्स सोडा. पाठीचा मणका रिलॅक्स, चेहरा शांत. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा आणि पावलं जमिनीकडे ताणून घ्या. खांदे थोडेसे मागे एकमेकांच्या जवळ आणा, म्हणजे समोरून पूर्णपणे आपल्या वर्गड्यांचं, फुफ्फुसांचं थोडस तिथे ताण मिळतो. अंतिम विधीमध्ये तोंड बंद ठेवा, दातावर दात लावा. गळ्यापासून पोटापर्यंत एक हलकासा ताण, पाठीच्या मणक्यावरती हलकासा प्रेशर. सुलभ कृती आहे त्यामुळे आपल्याला अगदी हलका हलका ताण आणि दाब याचा आपण अनुभव घेतोय. पावलं मात्र जमिनीकडे आपण ताणलेली आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना सावकाश, डोकं अगदी सावकाश वर उचला. आपली पावलं रिलीज करा आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. डोकं सावकाश जमिनीवर येईल. जो सीटच्या खाली आहे तो रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्राम. सावकाश एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती. कुठल्या एका गालावर पडून विश्रांती. डोळे अर्धत मिटून घ्यायचे आणि विश्रांती. टाचा आपल्या आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आणि आता आपल्याला घडी करायची, एका हातावर दुसरा हात ठेवायचा किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवलंय हाताच्या ह्या घडीवरती. दोन्ही पाय मागून एकमेकांच्या जवळ घ्या. आणि आता आपल्याला एकदा उजवा पाय फोल्ड करायचाय. मांडी आपल्या छातीजवळ येईल. मग पुन्हा पाय तो सरळ करून मग दुसरा पाय फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड करून मांडी आपली जास्तीत जास्त आपल्या पोट आणि आपल्या छातीजवळ येईल आणि पुन्हा तो पाय सरळ करा. ही कृती आपण थोडीशी डायनामिक करणार आहोत. सुरुवात करूया. एकदा उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा. जमिनीला घासत घासत अगदी सावकाश कृती करा. आपले हिप जॉईंट जे आहेत ते मोकळे करण्याचा प्रयत्न. थोडीशी डायनामिक हालचाल. एकदा उजवा पाय, एकदा डावा. कपाळ मात्र आपलं जमिनीवर, सॉरी, आपल्या हाताच्या पकडीवर आहे. सावकाश थांबा, सावकाश थांबा. आता आपली हाताची जी आपण पकड केली ती थोडीशी उजव्या बाजूला आपल्याला अशी वर घ्यायची. तुम्ही माझ्याकडे बघू शकता. बघा, अशा दोन्ही आपली हाताची पकड समोर घ्यायची आहे, आपल्या चेहऱ्याच्या समोर, अशा प्रकारे. आणि तिथे आता आपला गाल टेकवायचा आहे. हा. आणि आता आपला उजवा जो पाय आहे ना, उजवा पाय तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा आणि उजवा पायाचा गुडघा जो आपला हाताचा कोपर आहे त्या हाताच्या कोपराला लावण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट. हा, बरोबर. आणि आपण कुठल्याही एका गालावर आपण आहोत. बरोबर. उजव्या पायाचा आपण पाय फोल्ड केलाय आणि कोपर जो आहे, जो हात खाली आहे तिथे आपला गुडघा लावलाय. आपला दुसरा जो पाऊल आहे, दुसरा पाय जो सरळ आहे, तर पाऊल एकदम फ्लॅट असेल. आणि आता इथे डोळे बंद. ही थोडीशी आरामदायी स्थिती वाटते. बघा, पूर्णपणे आपली डावी बाजू ताणली गेली, कोपरापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत. सावकाश रिलीज करा.
पुन्हा सावकाश आपली हाताची पकड समोर घ्या, उजवा पाय सरळ करा आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करा. आपली हाताची पकड डाव्या साईडला थोडीशी घ्यायची आहे, डाव्या साईडला घ्या हाताची पकड, बरोबर. हा, आणि आता बघा आपला उजवा हात वर आहे आणि डावा हात खाली आहे, ठीक आहे. आणि आता डावा पाय फोल्ड करा, जो हात आपला खाली आहे त्या कोपराच्या जवळ डावा पायाचा गुडघा घ्या. दुसरा पाय आपला खाली जमिनीवर सरळ आहे, पाऊल जमिनीकडे फ्लॅट आहे, बरोबर. आणि इथे थांबा, डोळे मिटून जी बाजू ताणली गेली आहे त्याकडे लक्ष, खांदे रिलॅक्स, सावकाश उलट चाल करूया. जो पाय फोल्ड केलाय तो पुन्हा सरळ करा, हाताची पकड पुन्हा एकदा समोर, त्याच्यावर आपलं कपाळ, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय जुळलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, दोन्ही हात सरळ वर. आणि आता उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे, उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर, कपाळ वर, डावा हात आणि उजवा पाय खालीच असेल. आपण विरुद्ध पायाने ही कृती करतोय, बरोबर. उजवा हात वर, डावा पाय वर आणि आपली अपर बॉडी वरती. नजर आपली आपली उजव्या हाताच्या मधल्या बोटाकडे आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, डावा पाय खाली, कपाळ जमिनीवर. आता डावा हात आणि उजवा पाय एकाच वेळेला जमिनीपासून वर उचलूया आणि आपलं कपाळ सुद्धा वर घेऊ. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे, बरोबर. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय खाली, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण दोन मुद्रा बघणार आहोत. एक म्हणजे ब्रह्ममुद्रा आणि दुसरी सिंह मुद्रा. तर ह्या ज्या मुद्रा आहेत या मुद्रांचा जो थेट परिणाम आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होतो. जसं आता आपण ह्या दोन मुद्रा बघणार आहोत, सिंह मुद्रा आणि ब्रह्ममुद्रा. तर आपल्या गळ्याच्या इथे ज्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्लँड आहेत तर तिथे त्याचा एक थेट परिणाम होतो. त्यामुळे थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात जेव्हा आपण ब्रह्ममुद्रा करतो त्यावेळेला. त्याचबरोबर आपला बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. आणि जेव्हा आपण सिंहमुद्रा करणार आहोत, सिंहमुद्रा जी आहे ही आपल्याला जसं आपलं वय वाढतं तस तसा विसराळूपणा वाढतो, अल्झायमर सारखे त्रास आपल्याला होतात, तर ते कमी होण्यासाठी आपण ही सिंहमुद्रा करू शकतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचे स्नायू सुद्धा इथे ताणले जातात, त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं व्हायला मदत होते सिंह मुद्रेच्या अभ्यासाने. आणि आपली जीभ जास्तीत जास्त ताणली जाते, त्यामुळे आपल्या ज्या लाळ ग्रंथी आहेत म्हणजे आपल्या सलायवरी ग्लँड्स आहेत तर त्यांचं सुद्धा आरोग्य सुधारायला मदत होते. तर त्याच्या आधी ह्या दोन्ही मुद्रांच्या आधी आपण करणार आहोत एक छोटस स्ट्रेचिंग वाला आसन, ते म्हणजे पर्वतासन, ज्याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते, आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. तर सुरुवात करूया. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. सॉरी. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी असतील. आता हाताची जी कोपरं आहेत ती जमिनीला समांतर आलेली आहेत. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं थोडस एकमेकांवरती प्रेशर आणायचं आहे, बरोबर. छान. बरं, आता खांदे अगदी रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत ठेवा. फक्त आपण प्रेशर आपल्या तळव्यांवरती आणलेलं आहे, हाताच्या तळव्यांवर. आता हे जोडलेले हात
आपली हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आता इथे समजा तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल, जास्त वेळ आपण हात असे जोडलेले ठेवायला जर त्रास होत असेल, तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या. ज्यांना अनकम्फर्टेबल वाटतंय त्यांनी, ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात तसेच ठेवायचे आहेत. डोळे मिटवायचे आहेत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. बघा इथे पाठीचा मणका पूर्णपणे ताणला गेलाय. दीर्घ श्वसनाचे एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. छान. आता ज्यांनी हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेतलेत त्यांनी पुन्हा वरच्या वर दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीत आणि एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. डोळे अलगद मिटायचे आहेत आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती. तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासन अर्धपद्मासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा आणि करूया ब्रह्ममुद्रा. मान सरळ मध्यभागी असेल. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता हळूहळू आपली मान उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करा. सावकाश आपली मान उजवीकडे वळवायची आहे. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. खांद्यांची कुठेही हालचाल न करता फक्त मानेमध्ये आपण हालचाल केली आहे. डोळे मिटून घ्या बंद डोळ्यांनी. आपली जाणीव आपल्या गळ्याच्या इथे, कंठस्थ ग्रंथींच्या इथे. डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आहे आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत मान मध्यभागी येऊ देत. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे यथाशक्ती. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावरती डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे. यथाशक्ती थांबतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर समोर असेल. छान. आता एक श्वास भरून घ्यायचा पुन्हा एकदा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान मागच्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. आपला चेहरा सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. शक्य असेल तर डोळे बंद. तोल जात असेल तर डोळे उघडेच ठेवा आणि दातावर दात लावा. दातावर दात लावल्यामुळे बरोबर छानपैकी गळ्यावर समोरून ताण आणि मागच्या बाजूने दाब येतो. पुन्हा इथे श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी फक्त मान पुढे झुकवणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत फक्त आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. पाठीचा मणका कुठेही बेंड न करता फक्त हनुवटी गळ्याकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा गळ्यावरती समोरून दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण. यथाशक्ती आपण थांबतोय. जोड आपल्या श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येईल आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटून घ्या.
आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागू. करणार आहोत आपण आता सिंह मुद्रा. तर आता इथे आपली हाताची कोपरं थोडीशी अशी बाहेर घ्यायची. हाताची कोपरं थोडीशी बाहेर घ्या. बरोबर. आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल बघा या प्रकारे. आणि आपली पाठ थोडीशी पुढे झुकली जाईल. सिंह कशी गर्जना करतो आणि जीभ त्याची जास्तीत जास्त बाहेर येईल तसे आपल्याला जिभेचे स्नायू जास्तीत जास्त ताणायचे आहे. आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे ठेवायची आहे आणि आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. जीभ जास्तीत जास्त बाहेर, थोडीशी पाठ आपली पुढे झुकली जाईल. जबडा ताणा, चेहऱ्याचे स्नायू ताणा, जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे आणि नॉर्मल श्वास चालू. आपल्या जिभेचा जो शेंडा आहे तो आपल्या हनुवटी जवळ नेण्याचा प्रयत्न करा. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पाठीतनं पुन्हा सरळ मध्यभागी येतोय. डोळे मिटून आपले ताणलेले सगळे चेहऱ्याचे स्नायू, जिभेचे स्नायू याची जाणीव. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार आहोत. आता आपली नजर जी आहे ती आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, म्हणजे आपल्या भ्रूमध्याकडे असेल. करूया सुरुवात. पुन्हा हाताची कोपरं थोडीशी बाहेर येतील. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, थोडीशी पाठ पुढे झुकली जाईल. आणि नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे. नॉर्मल श्वास चालू. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत, जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आयब्रो सेंटरकडे, नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, रिलॅक्स. हाताची कोपरं रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या गळ्याच्या इथे, जिभेच्या स्नायूंना, चेहऱ्याच्या इथे जो काही बदल झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागू. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. खांदे कोपरं रिलॅक्स. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून, जोडलेले हात छातीपाशी. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातली प्राणशक्ती, तिला आपण मनापासून वंदन करतोय. आणि तिने आपल्याला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून द्यावी ही आपण आपली प्रार्थना करतोय. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास बघितला. म्हणजेच आपण एकाच नाकपुडीने श्वास घेतला आणि त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे 2 प्राणायाम बघणार आहोत. म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास घेणार, समजा आपण उजवीने श्वास घेतला तर तो आपण डावीने पूर्णपणे श्वास सोडून देणार आहोत. भेदन, आपण आपल्या श्वासाच्या गतीचं ब्रेक करणार आहोत.
तर आता सुरुवात करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पहिली दोन बोटं फोल्ड करायचे आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचे. बरोबर. आता ज्यांना वात विकार आहेत, जर बोटं फोल्ड होत नसतील तर त्यांनी काय करायचंय, फक्त अंगठा आणि जो पहिलं बोट आहे ते फक्त ओपन ठेवा. ज्यांना वात विकार आहे त्यांनी अशी कृती करायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा याला प्राणायाम मुद्रा म्हणतात. पहिली दोन बोटं फोल्ड करून अंगठ्याच्या मुळाशी घ्यायचे आणि आता सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम. पाठ करा सरळ. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. सूर्यभेदनसाठी ही जी दोन बोटं ओपन आहेत त्याने डावी नाकपुडी बंद करा. डोळे अर्गत मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद आणि डावीने संथ रेचक. डावीने घेतलेला श्वास सोडून द्या. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुन्हा एकदा लास्ट राउंड. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येऊ देत ज्ञानमुद्रेत. जाणीव आपल्या उजव्या नाकपुडीकडे. तिथे आपण घेतलेला श्वास आणि डावीने सोडलेला श्वास या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहरा शांत आहे. करणार आहोत आपण चंद्रभेदन प्राणायाम. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करायची अंगठ्याने आणि आता डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. शेवटचा वर्तक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. क्रमाक्रमाने आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम केला. त्यामुळे आपल्या श्वसन मार्गात आपल्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये जो काही बदल झालाय, मोकळेपणा जाणवतोय, याचा अनुभव. आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती. ज्यांना जास्त वेळ पाठीवर पडणं शक्य नाहीये त्यांनी भिंतीला टेकून बसायला हरकत नाहीये आणि दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. 1 ते 1.5 फुटाचं अंतर दोन्ही पायांमध्ये. हात शरीरापासून लांब. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केली. पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडलेला आहे. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आणि हे करत असताना नकळत एखादा शरीराचा स्नायू किंवा अवयव ताणला गेला असेल
तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. नाकाने नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून द्या. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडला जाईल. क्रमाक्रमाने आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, स्नायू, सांधे आपण शिथिल करूया. आपली जाणीव दोन्ही पावलांकडे. मी माझ्या पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय, पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत सगळे स्नायू, सांधे शिथिल होत चालले आहेत. मी माझी जाणीव माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा, तिथले सगळे जॉईंट्स, स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात शिथिल होत चाललाय. माझी जाणीव माझ्या पाठकण्याकडे. माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जमिनीवर अलगदपणे विसावली आहे. तीही शिथिल होत आहे. माझी जाणीव माझ्या पोटाकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी जाणीव माझ्या छातीच्या भागाकडे. माझ्या छातीचा पिंजरा, तिथली फुफ्फुसं, बरगड्या शिथिल होत आहेत. त्याच्यामध्ये असलेलं माझं छोटंसं हृदय तेही शिथिल होत आहे. जाणीव माझ्या गळ्याच्या इथे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव चेहऱ्याच्या भागाकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, माझ्या दोन्हीही नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर मोरपिसासारखं अगदी हलकं हलकं हवेमध्ये तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि ही थंड हवा माझ्या कंठापर्यंत जातीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि माझा श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मी मनापासून स्वतःला धन्यवाद देत आहे की माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मी अतिशय योग्य असा मार्ग निवडला आहे आणि स्वतःसाठी मनापासून थँक्यू. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया.
मी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अतिशय उत्तम, औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच व्यतीत करणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने माझा रोजचा 1 तास स्वतःला देऊन करणार आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. हळूहळू आपण या स्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया. आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायचे. दोन्ही हात जोडायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. आपण आजच्या दिवसासाठी प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीने सज्ज होता. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. दोन्ही हात, दोन्ही पाय थोडेसे फोल्ड करून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊ. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन. निर्माण झालेली झोप आपल्या चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद सगळ्यांना. शुभ दिवस. काही अडचण असेल तर विचारू शकता किंवा माझा नंबर आहेच ग्रुपवरती. तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना.